येत्या मंगळवारी माघी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे। याच निमित्ताने गणेशोत्सवाच्या 2 दिवसापूर्वीच अखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आज वाजत गाजत आगमन झाले। यंदाचे मंडळाचे हे 11वे वर्ष असून यावर्षी बाप्पाच्या देखाव्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली। या संदर्भात कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी भास्कर परब यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। अखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं आज आगमन होते। आपण पाहू शकतो अत्यंत देखणा रुबाबदार बाप्पा आज मंडपात विराजमान होणार आहे। अत्यंत देखणी मूर्ती आहे आणि संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। या वर्षी जर खासियत जर पाहिली तर यावर्षी राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। अयोध्येतील राम मंदिर यावर्षी साकारण्यात आलेलं आणि एकंदर या संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। भास्कर परब सर, काय सांगाल एकंदर यावर्षी राम मंदिर प्रतिकृती साकारत आहात आणि बाप्पाचं आगमन होते, वाजत गाजत धुमधडाक्यात आगमन होते, काय सांगाल, काय भावना आहे मनात? यावर्षी राम मंदिरचा सर्व बाजूला जोर होता पुरा देशामध्ये, म्हणून आम्ही दरवर्षी सुवर्ण मंदिर वगैरे काय ना काय बनवत राहतो, गोल्डन टेम्पल वगैरे सर्व बनवतो। तर आमच्या मंडळाने विचार केला की राम मंदिरच बनवा। आता तुम्ही बघितले असेल, हनुमान होता 15 फुटाचा, राम होता, हे पुरा राम, आणि आतमध्ये जिथे गणपती बसतो ते गाभारा पुरा रामाचा बनवलेला आम्ही लोकांनी, आणि याच्यामध्ये पुरे कामाडीपुरे सहकार्य करतात आम्हाला, आणि 24 घंटे कामाला तिकडे लागून राहतात। आता आपण पाहिलं तर मोठा उत्साह पाहायला मिळतोय। रस्त्यावर दुतर्फा गर्दी आहे, मोठी गर्दी आहे। अगदी महिला असतील, लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वजणांची मोठी गर्दी आहे। कसा उत्साह आहे, काय सांगला उत्साहाबद्दल? या उत्साहाबद्दल आम्हाला नागपाडा पोलीस स्टेशन पुरा सहकार्य करतो, आणि जसं कामाठीपुऱ्यातले जे वरिष्ठ नागरिक आहे ते बी आम्हाला पुरं सहकार्य करतात, पॉलिटिशियनवाले सहकार्य करतात, आणि पाहिजे तेवढे आम्हाला सहकार्य कुठनं बी भेटतात। आणि दुसरी वाट, कोण दारू वगैरे कोणी काही मदन पिऊन येत नाही इकडे। आणि आमची सर्व मंडळ जे आमचे पदाधिकारी आहे सर्व एकमेकाच्या कॉन्टॅक्टला राहतात। 10 दिवस बाप्पा विराजमान होणार आहे। कशा प्रकारे बाप्पाचे 10 दिवसाचे कार्यक्रम असतील, कशा प्रकारे तुम्ही सेवा करणार, काय सांगाल एकंदर त्याबद्दल? 10 दिवस 10 कार्यक्रम राहतात, आणि शेवटच्या दिवशी आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवतो, आणि मंगला गौरी वगैरे सर्व, बॉडी बिल्डर, मंगला गौरी, भजन वगैरे सर्व राहतात, सांस्कृतिक कार्यक्रम। एकंदर मंगळवारी हा संपूर्ण गणेशोत्सव सुरू होणार आहे, आणि 2 दिवस आधीच बाप्पाचं आगमन होत आहे। बाप्पा आज मंडपात विराजमान होणार आहे, आणि संपूर्ण देखणा रुबाबदार बाप्पा आज भाविकांची इच्छापूर्ती करणार आहे, आणि एकंदर भाविकांची श्रद्धास्थान असलेला हा बाप्पा आज मंडपात विराजमान होणार आहे। कॅमेरामॅन विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।